माऊली पंढरपूरला आलं आणि वीणा गल्लीमध्ये गेलं नाही असा एकही वारकरी आता दिसत नाही। मी असं का म्हणतोय कारण याच वीणा गल्लीतून दरवर्षी हजारोंनी वाद्य महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवली आहेत। गेल्या 5 पिढ्यांपासून वाद्यांचा व्यवसाय करणारे ज्ञानेश्वर कोकाटे हे या वारी काळातच खूप जास्त व्यस्त असतात। तबला असेल, पेटी असेल, मृदुंग असेल, ढोलकी असेल अशी अनेक वाद्य ते तयार करतात आणि विकतात सुद्धा। या सगळ्याबाबत ज्ञानेश्वर कोकाटेंसोबत चर्चा केली आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी। जय हरी विठ्ठल। मी आता पंढरपूरमध्ये आहे आणि माझ्या आजूबाजूला सगळी दृश्य बघून तुम्हाला कळलं असेल मी कुठे आहे। पंढरपूरची ही वीणा गल्ली आणि या वीणा गल्लीमध्ये अतिशय परंपरेनं ज्यांचं दुकान या ठिकाणी सुरू आहे ते ज्ञानेश्वर कोकाटे आत्ता माझ्यासोबत आहेत। खरं तर पंढरपूरमध्ये जेव्हा दिंड्या येतात, वारकरी येतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून, त्यावेळेला ते वीणा गल्लीला नक्की भेट देतात। कारण या वीणा गल्लीमध्ये तुम्हाला तबला, मृदुंग, वीणा किंवा अजून जी काही भजनाला कीर्तनाला लागणारी हार्मोनियम असेल, ही जी साहित्य आहेत ती अतिशय दर्जेदार साहित्य या ठिकाणी मिळतात। त्यामुळे अगदी जे व्यावसायिक म्हणून सुद्धा या क्षेत्रांमध्ये काम करतात ते सुद्धा इथून ही वाद्य घेऊन जात असतात। त्यामुळे ही वीणा गल्ली अतिशय प्रसिद्ध आहे आणि त्यात ज्ञानेश्वर कोकाटेंचं दुकान तर महाराष्ट्रातल्या संगीत क्षेत्रामध्ये खूपच प्रसिद्धीला आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। अनेक चांगले कलाकार त्यांच्या इथून वाद्य घेऊन जात असतात। आपण त्यांच्याशी चर्चा करूया। स्वागत आहे तुमचं। पुन्हा एक आषाढी, पुन्हा एक वारी आपल्या सगळ्यांची। आणि आज तुमची अगदी तारांबळ आहे मला माहिती आहे, तरीसुद्धा मी तुम्हाला थोडासा त्रास देतो आहे, पण आपल्या प्रेक्षकांना पाहायला आवडतं हे सगळं वाद्य आणि वाद्यांची देवाणघेवाण। यावर्षी काय फरक जाणवतो आहे इतर वर्षांपेक्षा? नमस्कार, मी ज्ञानेश्वर नामदेव कोकाटे, वीणे गल्ली पंढरपूर। गेले 5 पिढ्यापासून हा व्यवसाय आमचा इथे चालू आहे। ज्याप्रमाणे आमच्या आजोबांनी, वडिलांनी आणि आम्ही हा व्यवसाय इथे चालू केला, ही वीणे गल्ली आता सांगितलंच तुम्हाला। त्या ठिकाणी जवळजवळ 37 वाद्य तयार होतात। 37 वाद्यामध्ये त्यात ढोलकी, चिपळी, टाळ, पकवाज, वीणा ही सगळी वाद्ये, जेवढी कीर्तनाला भजनाला लागणारी वाद्ये ते आमच्याकडे तयार होतात। आता इथं विशेष काय आहे वीणे गल्लीमध्ये, जर एखादं वाद्य तुटलं तर तुम्ही गावाकडे पुण्या मुंबईला जर रिपेरिंग केलं तर त्याची किंमत कमीत कमी 6 ते 7 हजार रिपेरिंगला होते। पण त्याच दरामध्ये, त्याच्यापेक्षा कमी दरामध्ये 4 ते 5 हजारापर्यंत नवीन वाद्य मिळली जातात। ह्याचं कारण काय आहे की या ठिकाणी रोजच वाद्य विकली जातात आणि रोजच तयार होतात। ह्याच्यामुळं इथं किंमत कमी आहे आणि क्वालिटी चांगली आहे। यामुळं या इथं वाद्याची विक्री भरपूर होते। इतर वेळेस आमचे फक्त 5 ते 6 दुकानं असतात, यात्रेमध्ये 10 ते 15 दुकानं लागली जातात। हे सगळं लघु उद्योगाचं आहे, म्हणजे हाताने करण्याचं आहे। त्याच्यावर 10 ते 15 कुटुंब जगतात आणि 12ही महिने याचं काम चालू असतं। आता महागाईच्या हिशोबाने म्हणलं तर यावर्षी थोडं 20% त्याची वाढ झालेली आहे। पॉलिश असेल, प्लॅस्टिक असेल, लेदर असेल, याची वाढ झाल्यामुळे थोडंसं भाव 100-500 वाढलेले आहे। पण आता नवीन तंत्रज्ञान, नवीन इन्स्ट्रुमेंट्स आलेली आहेत, तर त्याचा या वाद्यांवरती, कारण हे सगळं हँडमेड आहे, तुम्ही या ठिकाणी ते तयार करता, तुमचा कारखाना पण आहे, तुम्ही स्वतः हे सगळं तयार करता, त्याच्यावरती काही परिणाम झाला असं वाटतं? नाही, अजून तर तसं वाटत नाही। इलेक्ट्रिकल वाद्य जे आहेत त्याची किंमत 40 ते 50 हजार रुपये आहे। ती एक संस्था घेऊ शकते। प्रत्येक कीर्तनकार, प्रत्येक भजनवाला किंवा छोटे मोठे कीर्तन करणारे, घरी हरिपाठ करणारे, ही लोकं घेऊ शकत नाही। ती याच्याकडेच ओढ आहे। आणि आता यावर्षी मला तर वाटतं की महिलांचा जास्त सहभाग झाला आहे, की महिला जास्त घेऊन चालले। टाळ, विणा, पकवाजी महिला जास्त वापरायला लागल्या, त्यामुळे महिलांची विक्री जास्त आहे। कालपासून आपण पाहतोय पंढरपूरमधली गर्दी चालायला जागा नाही अशी आत्ताची स्थिती आहे, तर दरवर्षीपेक्षा यावर्षीमध्ये काय फरक वाटतो? दरवर्षीपेक्षा यावर्षी गर्दी आहे, नाही म्हणत नाही। कोरोनापासून सगळ्यांचा कल देवधर्मावर झाला आहे, ही मांडणी करावं लागेल। कारण ज्या यात्रा आहेत, ज्या जत्रा आहेत, त्याच्याकडे सगळ्यांचा कल गेलेला आहे आणि प्रत्येक वर्षीपेक्षा ह्या वर्षी गर्दी जास्त आहे, विक्री जास्त होईल असा अंदाज आहे। पण असंही म्हणत आहे की गेल्या महिन्यामध्ये अधिक महिना होऊन गेला आहे, तोही चांगला झाला आहे। मग असं आत्तापर्यंत वाटलं नाही की त्याचा परिणाम आत्ता झाला आहे। अजून 2-3 दिवस आहेत, त्या हिशोबाने होऊन जाईल। नक्कीच, खूप छान तुम्ही आमच्याशी बोललात, सहभागी झालात, त्यासाठी आमचे प्रायोजक राजबिंदू यांच्याकडून तुम्हाला ही एक छोटीशी गिफ्ट भेट
आणि वीणा गल्लीतला हा सगळा व्यवसाय, वाद्यांचा हा नादब्रह्म आहे खरं तर हे, आणि हे असंच सातत्यानं टिकून राहो आणि हा व्यवसाय, ही कला वारसा हक्कानं पुढं पुढं जात राहो असं आपण पांडुरंगाचरणी प्रार्थना करूया आणि थांबूया. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी पंढरपूरमधून.